वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही पुणे टू कोल्हापूर चाललो आहे वंदे भारतनी. तर मी यामध्ये तुम्हाला फुल ट्रेन रिव्ह्यू देते की याचं फूड कसं आहे आणि कुठून कुठपर्यंत असते ही ट्रेन. वंदे भारत ट्रेन ही पुणे रेल्वे स्टेशनपासून सुटते, बट आम्ही PCMC मधनं जाणार होतो. तर आम्ही मेट्रोवरतून आम्ही आधी सिव्हिल कोर्टला तिथून मेट्रोची लाईन चेंज केली आणि मग तिथून आम्ही पुणे रेल्वे स्टेशनला पोहोचलो. ही वंदे भारत ट्रेन पुणे रेल्वे स्टेशनपासून 2:15 ला निघते. पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती ही ट्रेन थांबली होती. चला तर तुम्हाला आतला अँबियन्स दाखवतो. आम्ही एक्झिक्युटिव्ह क्लासचं तिकीट बुक केलं होतं. एक्झिक्युटिव्ह कारचे चार्जेस आम्हाला लागले होते 3473 फॉर 2 पर्सन आणि या फेअर्स मध्ये तुमचं फूड सुद्धा इन्क्लूड असतं. एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये तुम्हाला खूप जास्त स्पेस बघायला मिळते, कारण इथे 2+2 सिटिंग अवेलेबल असते. तुमच्या सीटच्या समोर खूप जास्त स्पेस अवेलेबल असतो. हे फूड टेस्ट सुद्धा दिलं जातं. जर तुमचं काही छोटं मोठं सामान असेल तर तुम्ही या स्पेसमध्ये हे ठेवू शकता. तुमच्या सीटच्या खालीच बरोबर इथे चार्जिंग पॉईंट सुद्धा आहे, ज्या तुम्ही C आणि USB पण कनेक्ट करू शकता. इंडियन आणि वेस्टर्न दोन्ही वॉशरूम इथे तुम्हाला अवेलेबल आहेत. जे ट्रेनमध्ये तुम्हाला फूड सर्व केलं जातं त्या सगळं हॉट ठेवण्यासाठी इथे हॉट केज सुद्धा अवेलेबल आहे. इथे पुढे CC चेअरचे सिटिंग सुद्धा होते आणि त्याच्यामध्ये 3+2 असे सिटिंग्स अवेलेबल असतात. CCचे सिटिंग ब्ल्यू कलरचे असतात आणि एक्झिक्युटिव्हचे रेड कलरचे असतात. तुमच्या सीटच्या समोर तुम्हाला छोटंसं होल्डर सुद्धा दिलं जातं, ज्यावर तुम्ही बॅग किंवा काही लावू शकता. EC कारचे सीट्स खूप जास्त कम्फर्टेबल आहेत. तुम्ही पुढे मागे सुद्धा करू शकता. त्यासाठी हे बटन होतं साईडला. सीटच्या साईडला हा फोल्डिंग टेबल सुद्धा असतो, म्हणजे जेव्हा फूड येतं ते ह्याच्यावरती सर्व केलं जातं. ट्रेनचा टायमिंग पुण्यावरून सुटण्याचा 2:15 होता आणि बरोबर 2:15 ला ह्याचे गेट बंद झाले आणि लगेच 2:15 ला इथून ट्रेन सुद्धा निघाली. म्हणजे इथे तुम्ही लेट झाला तर तुम्हाला चान्सेस नाही परत ही ट्रेन भेटायची. गाडी सुटली की लगेच 5 मिनिटांनी तुमच्या सीटवरती पाण्याची बॉटल आणून दिली जाते. मग लगेच तुमच्या सीटवरती न्यूजपेपर सुद्धा आणून दिला. तुमची सीट तुम्ही फुल रोटेट करू शकता. या गाडीचे मेन स्टॉप आहे सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज आणि मग कोल्हापूर. मग थोड्या टाइमने तुमच्या टेबलवरती ब्रेकफास्ट आणून दिला जातो. दर टाइम स्नॅक्समध्ये कटलेट असतो, बट या टाइम मेनू सगळा वेगळा होता. या टाइम कटलेट नव्हतं, बट कटलेटच्या जागेवरती समोसा दिला होता, जो की टेस्टला ओके होता. ॲव्हरेज होता, एवढा पण भारी नव्हता काही. त्यासोबत अजून स्नॅक्समध्ये होतं हे मसाला चाय, हे ड्रायफ्रुटचं मिक्सचर होतं, म्हणजे ज्यात मखाना, ड्रायफ्रूट सगळे होते आणि हे कॅरेमेल पॉपकॉर्न होते. त्यासोबत हे रिअलचं फ्रूट ज्यूस होतं, ऍपल ज्यूस होतं हे आणि केचप होतं. चहा रेडीमेड नसते, तर त्यात तुम्हाला गरम पाणी टाकावं लागतं. मग लगेच ब्रेकफास्ट झाल्यानंतर हे गरम पाणी आणून दिलं जातं. या गरम पाण्यामध्ये फक्त हे चहाचं इन्स्टंट मिक्सचर टाकून द्यायचं, हलवायचं आणि मग नंतर चहा एकदम रेडी होऊन जाते गरमागरम. बऱ्याच जणांच्या टेबलवरती मी सँडविच बघितलं होतं, तर मी त्यांना असंच विचारलं, तर ते म्हटले की समोसा किंवा सँडविच हे दोन्हीपैकी एक ऑप्शन असतं. तर त्याने आम्हाला सँडविच सुद्धा आणून दिलं, पण हे काय सँडविच नव्हतं, हे फक्त ब्रेड आणि त्याच्यावरती चीज लावलं होतं, बस तेवढंच होतं. हायजीनची इथे प्रॉपर केअर घेतली जाते, म्हणजे 2-3 स्टेशन झाल्यावरती इथे एकदा पोछा मारायला तर आणि एकदा वॉशरूम पण क्लीन करतात. ट्रेन खूप जास्त स्लो होती. सगळ्या स्टेशनवरती 10 ते 15 मिनिटं लेट चालली होती. मग नंतर तुम्हाला इव्हिनिंगला पाहिजे असेल तर इथे चहा किंवा कॉफी सुद्धा अवेलेबल असते, ते तुम्ही मागू शकता, ते तुम्हाला आणून देतात. सांगलीला ही 6:12 ला पोहोचणार होती, बट 6:25 ला इथे पोहोचली. गाडी जरी सगळ्या स्टेशनवरती लेट पोहोचत होती तरी पण नंतर त्यांनी स्पीड कव्हर केलं. म्हणजे या समोर एक स्क्रीन असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला स्पीड दाखवला जातो की ट्रेन किती स्पीडनी पळते ते. त्यानंतर गाडी नॉनस्टॉप पळवली आणि बिफोर टाइम आम्ही कोल्हापूरला पोहोचलो. तर अशी होती आमची ट्रेन जर्नी. तर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला.